पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मित्रांनो, ज्या काय भारतात घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी बघितल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो, नक्की हे जे काय शासनकर्ते आहेत ज्यांच्याकडे आपण शासन आणि प्रशासन सोपवलेलं आहे त्यांचे मनसोबे काय आहेत, त्यांची इच्छा काय आहे, त्यांची रणनीती काय आहे, ते समाजासाठी नागरिकांसाठी काय काम करत आहेत, कोणत्या संदर्भात काम करत आहेत, असे प्रश्न उपस्थित होतात. कारण मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये ज्या काय निवडणुका होऊ घातल्यात त्यानुसार पश्चिम बंगाल ह्या राज्यातील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अगदी दयनीय झालेली आहे. असं मी का म्हणतोय, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडकारून तिथलं राज्य सरकार काम करते, तिथलं शासन आणि प्रशासन काम करते असं दिसून येते. मित्रांनो, जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये आहे ती परिस्थिती राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे बघा विचार करून, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपती राजवट लावलेली नाही आहे. कारण का, तर ममता बॅनर्जीला एक संधी मिळेल. ती संधी कोणती, तर रडगाणं गाण्याचं, त्याचं काय म्हणतात त्या परिस्थितीचा फायदा उचलण्याचं, की माझ्यावर किती अन्याय केला जातो आहे, माझं तोंड बंद केलं जाते, मी जेवढं सुंदर कार्य ह्या पश्चिम बंगालमध्ये केलं आहे त्याच्या विरोधात या भारतीय जनता पार्टी मला गप्प करते, तोंड बंद करते. म्हणजे एक सहानुभूतीची लाट